जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची जी माहिती आहे ती माहिती घेऊन आलेलो आहे। या माहितीच्या आधारावर आपण DMER मध्ये जे काही नवीन मेडिकल कॉलेजेस सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये जी काही पदनिर्मिती आहे होणार आहे, कोणते कोणते ते कॉलेजेस आहेत, कशा पद्धतीने पदभरती होणार आहे, किती पद असणार आहेत, कोणते पद असणार आहेत, या सगळ्यांविषयी आपण पूर्ण जी माहिती आहे ही माहिती डिटेल्स मध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। किती मेडिकल कॉलेज तयार झालेले आहेत, त्या सगळ्यांमध्ये किती पदभरती होणार आहे याविषयीची मी तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे। तर चला बघा, नवीन जे मेडिकल कॉलेजेस आहेत, आता तुम्हाला प्रथमतः मी सांगणार आहे कोणत्या मेडिकल कॉलेजमध्ये किती पद जे आहेत हे भरण्यात येणार आहेत, कशा पद्धतीने भरले जातील याविषयी आपण तपशील पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत, या मेडिकल कॉलेजमध्ये जेवढे काही पद आहेत हे पद एकूण 4 टप्प्यामध्ये भरले जाणार आहेत। पहिल्या वर्षी काही, दुसऱ्या वर्षी काही, तिसऱ्या वर्षी काही आणि चतुर्थ वर्षी काही, असे 4 टप्प्यामध्ये हे पद जे आहेत ते पद भरण्यात येणार आहेत। त्यानिमित्त जी काही पदभरती आहे, पदनिर्मिती आहे ती करण्यात आलेली आहे। तर बघा, आता नवीन मेडिकल कॉलेजेस जे आहेत तिथं 100 विद्यार्थी क्षमतेचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न जे 500 खाटाचे आहे ते रुग्णालय आहेत, त्यांच्यामध्ये पदभरती होणार आहे। आता ही पदभरती बघा, तुम्हाला काउंट करायचं आहे। बघा, हा जो GR आहे हा मुंबई नगरसाठी आहे, म्हणजे मुंबईमध्ये नवीन मेडिकल कॉलेज झालेलं आहे। मुंबई 1, त्यानंतर बघा अलिबाग 2, नंदुरबार 3, सातारा 4, असे 4 जे आहेत। आणि हे नवीन मुंबई जे आहे आता याचा हा GR आहे, म्हणजे या PDF मध्ये मी तुम्हाला 4 मेडिकल कॉलेजेस सांगणार आहे। त्यामध्ये पहिलं असणार आहे अलिबाग रायगडमध्ये, नंदुरबार, सातारा आणि मुंबई महानगर। यामध्ये हे 4 जे नवीन मेडिकल कॉलेज आहेत, या नवीन मेडिकल कॉलेजमध्ये पदभरती होणार आहे। कोणते पद असणार आहेत ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। त्याआधी किती मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये किती पद निघू शकतात याविषयी आराखडा पाहायचा आहे। बघा, हे 4 झाले। या 4 नंतर जे काही बघा, मुंबई उपनगर झाल्याच्या नंतर शासकीय महाविद्यालय जे आहेत त्याच्या अतिविशेष रुग्णालय जे आहे, त्या अतिविशेष रुग्णालयामध्ये सुद्धा DMER द्वारे पदभरती होणार आहे। तर कोणते कोणते अतिविशेष रुग्णालय आहेत याच्यामध्ये बघा, पहिलं असणार आहे अकोला, त्याच्यानंतर दुसरा आहे यवतमाळ, तिसरा आहे लातूर आणि चौथा असणार आहे छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी हे जे पद आहेत किंवा हे मेडिकल कॉलेजेस आहेत हे अवेलेबल आहे। यांच्यामध्ये प्रथम टप्प्याचे जे पदभरती आहे या पदभरती झालेल्या आहेत आणि या जे काही मेडिकल कॉलेज आहेत हे 4, या 4 मेडिकल कॉलेजमध्ये द्वितीय टप्प्याचे जे काही पदभरती आहे या पदभरतीसाठी हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये सुद्धा बघा, एकूण जे आहेत ते 185 नियमित पद दुसऱ्या टप्प्यातले आणि त्याच्यामध्ये 59 जे आहेत ते विद्यार्थी पद, म्हणजे जवळपास 185 आणि हे 60, असं जवळपास तुम्ही कॅल्क्युलेशन जर मारलात तर ऑलमोस्ट 145-46 जे पद आहेत हे नियमित आणि त्यानंतर 204 पद जे आहेत ते कंत्राटी पद्धतीने, असे 448 पदांवर पदभरती होणार आहे प्रत्येकी एका अतिविशेष रुग्णालयामध्ये। असे 4 रुग्णालय आहेत, म्हणजेच 444 गुणिले 4, तर बघा 1200 आणि हे 200 म्हणजे जवळपास 1400 प्लस जे आहे हे पद तुम्हाला याच जी आहे अतिविशेष रुग्णालय यांच्यामध्येच येताना दिसून येतील। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा कोणते पद असतील याचा सुद्धा आपण तपशील पाहणार आहोत। बघा, शेवटी त्यांनी दिलेले आहेत। मी ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू सुद्धा शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता मेडिकल कॉलेजेसची माहिती पाहू आपण। बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 वेगवेगळे GR पाहिलेले आहेत, 2 PDF पाहिलेले आहेत। त्याच्यापैकी एक नवीन जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे, त्यामध्ये बघा नंदुरबार 1, त्याच्यानंतर मुंबई उपनगर 2 आणि अजून दुसरे 2 असे पद्धतीनं 4 जे मेडिकल कॉलेज आहेत हे तयार झालेले होते। यांच्यामध्ये जवळपास पहिल्या टप्प्याचीच पदभरती जी आहे ती येणार आहे। त्यानंतर आपण पाहिलं होतं बघा, अतिविशेष रुग्णालय, अतिविशेष रुग्णालयामध्ये पहिलं होतं अकोला, त्याच्यानंतर अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर, हे 4 अतिविशेष रुग्णालय यांच्यामध्ये
दुसऱ्या टप्प्याची पद भरती होणार आहे असा GR प्रसिद्ध झालेला आहे। आणि हा तिसरा PDF मी तुम्हाला दाखवणार आहे, खूप महत्त्वाचा आहे बघा। या तिसऱ्या PDF मध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 9 मेडिकल कॉलेज जे आहेत ते नवीन तयार झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा पद भरती होणार आहे। जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्यांच्या मानांकानुसार 1000 लोकसंख्येमागे डॉक्टर आणि जे काही वैद्यकीय यंत्रणा आहे यांची खूप कमतरता आहे आणि त्यामुळेच जे काही निमशहरी असतील, ग्रामीण असतील, दुर्गम असतील, अतिदुर्गम असतील या भागांमध्ये प्राथमिक सुविधा ज्या आहेत ते उपलब्ध नाही आहेत आणि त्याच्यामुळं त्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये पालघर, ठाणे, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या 9 ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेज जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं शासकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न 430 खाटांचं रुग्णालय अशा पद्धतीनं हे 9 मेडिकल कॉलेजेस तयार झालेले आहेत। कुठं कुठं पहिलं आहे पालघरला, दुसरं आहे ठाणेला, तिसरं आहे जालना, चौथं आहे अमरावती, पाचवं असणार आहे बुलढाणा, सहावं असणार आहे वाशिम, सातवं असणार आहे वर्धा, आठवं असणार आहे भंडारा आणि 9वं असणार आहे गडचिरोली। तर ह्या 9 मध्ये सुद्धा पदभरती येणार आहे। किती पद असणार आहेत बघा या 9 मध्ये एकूण बघा 430 खाटांचं जे काही असणार आहे त्याच्यामध्ये मानांकानुसार 987 जे पद आहेत हे पद निर्मितीस मान्यता देण्यात आलेली आहे प्रत्येकी एकासाठी। मग आता बघा 986 ला आपण राऊंड फिगर 900 पकडू आणि जे 9 मेडिकल कॉलेज आहेत त्यांना आपण राऊंड फिगर 10 जर म्हणलं तर 9000 पदभरती जी आहे ही पदभरती होणार आहे या 9 मेडिकल कॉलेजमध्ये। बघा इथं त्यांनी आकडा सुद्धा दिलेला आहे 8874 पद। बघा ऑलमोस्ट बघा 8874 पद जे आहेत त्या 9 मेडिकल कॉलेजमध्ये होणार आहेत। हा GR येऊन सुद्धा खूप सारे दिवस झालेले आहेत, तरीही खूप सारे दिवस म्हणजे 12/3/2024 रोजी आलेला आहे। जून 2023 मध्ये ही जे DMR ची आधीची पदभरती आलेली होती आणि त्याच्यानंतरचे हे GR आलेले आहेत। बरेच जणांना वाटतं की ही पदभरती जी आहे ती करून घेतली गेलेली आहे, पण तसं नाहीये विद्यार्थी मित्रांनो। 2023च्या पदभरती नंतर ही जे ॲड आलेली आहे ती आलेली आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा डाऊट आहे की बरेच मेडिकल कॉलेजेस चालू झालेले आहेत, तिथं तर वॅकन्सी भरून घेतल्यात, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, पण तिथं जे विनंती बदली किंवा 2023 मध्ये जे काही थोडासा इश्यू झाल्याच्या नंतर आता वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत त्या वेटिंग लिस्टमधून भरून घेतले गेलेले आहेत, बरोबर आहे। पण विद्यार्थी मित्रांनो तिथं जे जागा रिक्त झाल्यात, आता बघा मी समजा फॉर एक्झाम्पल GMC मध्ये काम करत असेल पुणेच्या ससून हॉस्पिटलमध्ये आणि तिथून जर मी बदली करून घेतलेली असेल नवीन हिंगोलीच्या, तर बघा आता पुण्यामधून हिंगोलीला आलंय, हिंगोलीची जागा भरल्या गेली पण पुण्याची रिकामी झाली ना, मग तिथं जर पदभरती होणार आहे, ही पदभरती निघणार आहे म्हणजे प्रत्येक पर्टिक्युलर एका कोणत्याही मेडिकल कॉलेजसाठी निघणार नाहीये। जे काही बघा त्यासाठीच मी तुम्हाला हे सांगतोय, आपण पहिल्यांदा पाहिलेल्या GR मधले 4 नवीन असतील, त्याच्यानंतर अतिविशेष रुग्णालय 4 असतील, हे नवीन मेडिकल कॉलेज 9 असतील आणि जवळपास आता नाशिकच्या एकाची ॲड आलेली आहे ते असेल, त्याच्यानंतर बघा मध्यंतरी वाशिमची एक आली होती ते असतील। असे जे नवीन मेडिकल कॉलेज सगळे झाले 10-15 जे मेडिकल कॉलेज तयार झालेले आहेत या 10-15 मेडिकल कॉलेजमध्ये प्लस विद्यार्थी मित्रांनो 2023च्या पदभरतीमध्ये जे काही पद भरून घेतले गेलेले नाहीत, रिक्त पद राहिलेले आहेत, बरेच रिक्त पद आहेत। जी 2023ची आरोग्य विभाग पदभरती आली होती, दोन्ही पदभरती एकदाच आल्यामुळं बरेचसे पद अजून रिक्त आहेत, तेव्हा त्या पदभरती निघालेली आणि त्याच्यातले पद प्लस विद्यार्थी मित्रांनो 2023 नंतर बघा 2024 आलेला आहे आणि या 1 ते 1.5-2 वर्षामध्ये जेवढे काही रिक्त पद झालेत हे तिन्ही पद एकाच पदभरतीमध्ये होणार आहेत आणि तिन्ही पदांसाठी म्हणजे नवीन मेडिकल कॉलेज प्लस तुमचं घ्या जे काही अतिविशेष रुग्णालयाचा दुसरा टप्पा, त्याच्यानंतर तुम्ही घ्या आरोग्य DMR पदभरतीमध्ये राहिलेले जे काही 2023च्या पद राहिले ते पद प्लस तुमचे जेवढे काही रिक्त पदे झालेले आहेत ते रिक्त पद, अशा सगळ्या पदांसाठी एकत्रितच मेगा भरती येणार आहे। मेगा भरती येणार आहे, नक्की येणार आहे विद्यार्थी मित्रांनो मेगा भरती। त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत जाऊ नका। कोणते कोणते पद असणार आहे? गट अ चे पद आहेत, त्यामध्ये गट अ चे पद भरून घेतले जाणार आहेत, गट ब चे आहेत, गट क चे आहेत, सगळ्यात जास्त गट क चे आहेत आणि फक्त परमनंट नाही कॉन्ट्रॅक्टरच नाही आणि परमनंट आणि कॉन्ट्रॅक्टर दोन्ही पद्धतीचे पद भरून घेतले जाणार आहेत।
बघा मित्रांनो, अधिपरिचारिकेचे 350 पदं आहेत. एका पहिल्या जे टप्पा आहे त्याच्यामध्ये जवळपास 114 पदं. तुम्ही राऊंड फिगर 100 धरा. अशा नवीन मेडिकल कॉलेज 15 तयार झालेले आहेत, म्हणजे 1500 पदं. आणि रिक्त असणारे तुम्ही धरा एक, आणि त्याच्यामध्ये बघा 2023ला जेवढे काही रिक्त होते त्या सगळ्यांसाठी पदं भरती निघाली होती का? नाही. काही रिक्त पदं असतीलच ना, ते पदं, त्याच्यानंतर रिक्त झालेली पदं, ऑलमोस्ट 2500 पदांसाठी पदं भरती आहे. कमीत कमी अधिपरिचारिका, स्टाफ नर्स, जीएनएम, लक्षात ठेवा, जीएनएम आणि बीएससी नर्सिंग हेच लोक अप्लाय करू शकतात. एएनएम वाले अप्लाय करू शकत नाहीत. तयारीला लागा, अभ्यास प्रॉपर ठेवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कुठलाही पद घ्या, कोणताही पद घ्या, त्या पदासाठी महाराष्ट्र काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. डॉक्युमेंट्स प्रॉपर ठेवा. डीएमआर वेळ देत नाही. तुम्हाला डीएचएस वेळ देतं, पण डीएमआर वेळ देत नाही. तुमचं मार्कशीट असतील, 10वी 12वी, तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचं डिप्लोमा वगैरे, त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, त्याच्यानंतर तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल, किंवा जे काही सगळे डॉक्युमेंट्स लागतात, या डॉक्युमेंट्स विषयी पण कोणते डॉक्युमेंट्स लागतात आपण एक व्हिडिओ घेऊ. सगळे तयार ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, मार्च एंड येत आहे. मार्च एंड येत आहे बघा. मार्च 2025 रोजी नंतर कधीही ही जाहिरात येऊ शकते. पण विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात येणार आहे, जाहिरात येईल का, जाहिरात कधी येईल, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एक गोष्ट विसरून जाल. मार्च 2025 नंतर आर्थिक वर्ष संपत असतं, आणि त्यानंतर तुमचे काही जे कास्ट व्हॅलिडिटी असेल, किंवा तुमचं डोमासाईल असेल, किंवा तुमचं मग ते इन्कम सर्टिफिकेट असेल, असे जे डॉक्युमेंट्स आहेत ते हे एक्सपायर होत असतात. त्यामुळे तुम्हाला मार्च नंतर लगेचच एप्रिलच्या 1 तारखेपासून नवीन जे डॉक्युमेंट्स आहेत आर्थिक वर्ष 2025-26 साठी चालणारे, ते लगेचच काढून घ्यायचे आहेत, आणि अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे. कधीही जाहिरात येईल. जाहिरातीची वाट तर नक्कीच बघत आहे, तुम्ही बघत आहात, मी बघत आहोत, सगळेच बघत आहेत. पण डॉक्युमेंट्स प्रॉपर तयार करण्यासाठी तुम्हाला जे काही लागतात, जे काही गोष्टी लागतात, त्या प्रॉपर ठेवा. 1 एप्रिलपासून तुम्ही नवीन तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत, याच्यासाठी लवकरात लवकर काढून घेण्यासाठी प्रयत्न करा. त्याचबरोबर अभ्यास सुद्धा करा. फक्त अभ्यास करून तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्हाला सरळ सरळ नॉट एलिजिबल केलं जातं. तुमचं केलेली जी मेहनत आहे पूर्ण वाया जाते. त्यामुळं डॉक्युमेंट्सवर नक्की लक्ष द्या. त्याचबरोबर अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रयोगशाळा तंत्रज्ञ असाल, सहाय्यक असाल, क्षकिरण तंत्रज्ञ असाल, दंततंत्रज्ञ असाल, औषध निर्माता असाल, तुम्हाला सगळ्यांमध्ये काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. तुम्ही प्रयोगशाळा तंत्रज्ञ सहाय्यक असाल, पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन लागेल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही अधिपरिचारिका असाल तर तुम्हाला नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही क्षकिरण तंत्रज्ञ असाल, ईसीजी तंत्रज्ञ असाल, औषध निर्माता असेल तर फार्मसी काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन लागेल. एवढंच नवे विद्यार्थी मित्रांनो, तर गट अ ब चे सुद्धा जे तयारी करतात यांचं सुद्धा काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असतं. त्यामध्ये सगळ्यांचे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. हा खूप मोठा खूप गरजेचा विषय आहे. परमनंट आहे बघा, हे नियमित पद आहेत. परमनंट सुद्धा पदं आहेत. सगळ्यांना वाटत आहे की नियमित पदं नाहीत. बघा, परमनंट 188 पदं आहेत. विद्यार्थी पदं म्हणून 199 पदं, म्हणजे 200 जवळपास पदं पहिल्या टप्प्यातले. आणि एकूण विचार केला तर 520 जे आहेत ते पूर्ण 1 2 3 4 अ ब क ड आणि प्रथम टप्पा, द्वितीय टप्पा, तृतीय आणि चतुर्थ टप्प्यामध्ये 520 पदं नियमित एका मेडिकल कॉलेजमध्ये भरले जाणार आहेत. त्याचबरोबर बघा, कंत्राटी पद्धतीनं कोणते कोणते भरले जाणार आहेत याची सुद्धा यादी आहे. तर बघा, 466 जे पद आहेत हे पद अ ब क ड चे नसून फक्त क आणि ड चे आहेत. क आणि ड चेच फक्त पद जे आहेत ते कंत्राटी पद्धतीनं भरलं जाणार आहेत. आणि हे सुद्धा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशा 4 टप्प्यामध्ये भरून घेतले जाणार आहेत. जवळपास विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे. शेवटी विद्यार्थ्यांचा एकच डाऊट असतो, जाहिरात कधी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च नंतर कधीही जाहिरात येऊ शकते. त्याचे खूप सारे कारणं आहेत. सगळ्या गोष्टी सांगत बसणार नाही. जेव्हा कधी योग येईल, नवीन व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं प्रॉपर सांगण्याचा प्रयत्न करेल. पण एवढं लक्षात द्या, 1 जानेवारी 2026 पासून सगळे एक्झाम MPSC घेणार आहे. MPSCच्या हँडओव्हर होण्याआधी या सरकारला 100% पदभरती काढायची आहे आणि काढणार आहे. त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स आणि अभ्यास दोन्हीवर फोकस करा. कोण काय सांगताय, कोणता युट्यूबर कोण सांगतोय, एखाद्या माझ्यावर टीका करणं, एखाद्या युट्यूबवर टीका करणं, किंवा माझं खरं आहे तुमचं खोटं आहे, अशा गोष्टी करत बसा. तुमचा वेळ वाया जाईल. दुसरं काहीच होणार नाही. तुम्ही माझ्यावर टीका केलात, मला काहीच फरक पडणार नाही. दुसऱ्या एखाद्या युट्यूबरवर केलात, कोणालाच काहीच फरक पडणार नाही. नुकसान मात्र फक्त तुमचं होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो,
कोणालाही वेळ न देता, कोणत्याही गोष्टींना वेळ न देता तुम्ही याचं बरोबर आहे, त्याचं चुकलं, माझं बरोबर आहे, असं होणारच नाही, ते बोलणारा चुकीचा बोलतोय वगैरे वगैरे ब्ला 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 जे प्रश्न आहेत यामध्ये वेळ घालवू नका. तुमची फर्स्ट प्रायोरिटी आहे अभ्यास करणं आणि त्याहून मोठी जबाबदारी आहे मार्च नंतर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स नाहीत ते एप्रिलच्या 1 तारखेपासून काढायला सुरुवात करणं. आणि नुसते डॉक्युमेंट्सच्याच पाठीमागं लागू नका. जवळपास 1 एप्रिलपासून ते 10 ते 12 15 एप्रिलपर्यंत तुमच्याकडे डॉक्युमेंट्स क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण एप्रिलच्या बघा आता जे नवीन जाहिरात येत आहेत या जाहिरातीमध्ये ते सरळ सरळ उल्लेख करत आहेत ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या दिवशीपर्यंत तुमचे सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर असणं गरजेचं आहे. तुम्ही जाहिरात पडल्याच्या नंतर जर डॉक्युमेंट्स काढलात तर कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळं जाहिरात येण्याच्या आधी, जाहिरात धडकण्याच्या आधी तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढं चालून त्याचा फायदा होईल. थोडं सोडून तुमचा अभ्यास करून तुमच्या मेहनतीचं फळ तुमच्या हातात न येता तुम्ही त्याच्यापासून वंचित राहणार नाही अशीच अपेक्षा करतो. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.